नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। बघा, गुलाबाक्षी किती सुंदर आलेले आहे आणि प्रत्येक फांदीला त्याचे अनगिनत फुलं आलेली आहेत। एकच झाड आहे, एकच बीपासून तयार झालेलं, पण त्याचा फुलांचा बहार बघा किती सुंदर झालेला आहे की तो नीट राहावा, उभा राहावा म्हणून त्याला मी एक स्टिक लावलेला आहे, कारण त्याचं ओझं त्यालाच पेलवेना झालेलं आहे। इतकं सुंदर आणि कमी मेंटेनन्समध्ये चालणारं हे गुलबस्त्रीचे झाड, ज्याचा मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मी जेव्हा याला ऑनलाईनमध्ये बिया मागवल्या होत्या तेव्हा एकच कलरच्या आल्या मला, पण याचे जे कलर्स असतात खूप सुंदर वेगवेगळ्या कलरमध्ये, खास करून पिवळा, पांढरा आणि शेडेडमध्ये असतो आणि परत एक पिवळा पण असतो। तर सांगा, तुमच्या घरी तुमच्या जवळ असलेले किंवा तुमच्या पाण्यात असलेले गुलबस्त्रीचे कलर कोणते कोणते होते? तर गुलबस्त्रीला ना कलर सांगितलं। आता याचं जे मेंटेनन्स आहे हे जवळजवळ कमी मेंटेनन्समध्ये, अगदी झाडाझुडपात कुठंही तुम्ही प्रवासाला जात असाल तर गवतात सुद्धा कुठंतरी एखादं याचं झाड असतेच आणि त्यामुळं ते म्हणजे वाढायला जे खत पाणी म्हणाल तर याची फारशी त्याला आवश्यकता लागत नाही आहे। मी याला किचन वेस्ट आणि गार्डनचं वेस्टपासून जे तयार झालेलं खत आहे ते टाकलेलं असतं आणि याच्या ज्या हिरव्या या बिया दिसत आहेत ना, याच बिया पुढं जाऊन त्या काळ्या होतात, दिसायला मिऱ्यासारख्या दिसणाऱ्या आणि मिऱ्याच्या साईजच्या असणारे ज्या बिया असतात त्या बिया जर तुम्हाला मिळाल्या की तुमच्याकडं हे झाड आलंच म्हणून समजा। एकदा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये याचा समावेश करून घेतला की त्या तुमची गार्डन सोडून जाणार नाहीत, कारण याच्या ज्या बिया आहेत प्रत्येक फुलानंतर एक बी तयार होतो आणि तो बी आपणच गळून खाली मातीत रुजला जातो आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तुम्हाला मिळतं। अशा प्रकारे त्याचं जे सायकल आहे ते नेहमी चालूच राहतं। याला पाणी जास्त लागणार नाही, कारण जी ओलावेवाली माती आहे तेवढी माती असेल, तेवढा ओलावा असेल तरी बास असतो, कारण याची जी दांडी असते ती घट्ट नसते, ठिसूळ असते, पटकन तुटणारी असते, त्यामुळे त्याला थोडासा आधार देऊनच मी उभा केलेला आहे। याचं ओझं, त्याचं स्वतःचं ओझं त्याला इतकं झालं होतं की ते खाली पडताना कुठं त्याच्या फांद्या तुटतील या भीतीने मी त्याला एका स्टिकच्या आधाराने उभा केलेला आहे। तसं ह्या ज्या दिसत आहेत ना गुच्छागुच्छांनी, इथं ते फुलं येऊन गेलेले आहेत आणि सध्या त्याची प्रोसिजर चालू आहे बियांची आणि येत्या दिवसात मला खूप साऱ्या फुलांबरोबर ते जास्त मला बिया पण देऊन जाणार आहे। तर म्हटलं की असा बहरलेला एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून शेअर केलेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चला बरं सबस्क्राईब पण करा।